सौरभच्या बाबतीत फक्त एवढीच घटना घडली ती महत्त्वाची. माझ्या आयुष्यातली हास्यास्पद अशी आणखीन एक घटना नमूद करावीशी वाटते. घरात वयस्कर माणसं नसतील तर काय घडू शकतं ते या घटनेवरनं लक्षात येईल. ही घटना घडली त्यावेळी घरी मी, स्वाती आणि सविता तिघंच होतो. स्वातीच्या पोटात सौरभ होता. तो कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता. त्यावेळी आमच्या लग्नानंतर पहिलीच कोजागिरी पौर्णिमा म्हणून मनात म्हटलं चला आज साजरी करू. त्यामुळे दिवसाभराभर 2 लिटर म्हशीचं दूध, केशर मसाला छोटी डबी, बेदाणे, काजू असा इतर मसाला आणला. त्या रात्री खायला भेळभडक मसाले भात करायला सांगितलं, शिरा करायला सांगितला. घरात आम्ही तिघंच, त्यामुळे तिघांना पुरेल एवढाच विचार करून दिवसभर चहा पाण्याला अर्धा लिटर दूध गेलं. राहिलेलं रात्री चांदण्यात तापवावं असं ठरलं. होता करता रात्री सविता मला म्हणाली साखर संपली, म्हणून किलोभर साखर आणली. रात्रीच घरी आल्यावर हसत खेळत जेवण खाण झालं. आता दूध तापवायचं तर बायको सारखं विचारायची का किती दूध तापवायला ठेवू, मसाला दुधात किती टाकू, बदाम काजू बेताने किती टाकू, सारखं विचारायची. कारण तिने आईवडिलांच्या घरी कधी केलं नव्हतं. पहिलाच प्रसंग. मी सारखं म्हणायचो टाक सगळं दूध तापवायला, सगळा मसाला, सगळा काजू बेदाणे बदाम सगळं टाक. शेवटी वैतागलो ना मी, काय काय सांगणार. त्यामुळं खवळलो तिच्यावर. जे आता सामान आणलं ते सगळं दुधात टाकायला आणलंय तरी सारखं सारखं काय विचारती मूर्खासारखं, असं म्हणल्यामुळे नंतर मला बायकोने काही न विचारायचं ठरवलं. चाळीत आपापल्या घरापुढं स्टोव पेटवून प्रत्येकजण दूध तापवत होतं. कोणी गप्पा गोष्टीत रमलं होतं, कोणी टी व्ही बघतंय, कोणी कॅरम पत्ते खेळतंय. असं सगळं रम्य वातावरण. चौकात देवीपुढं स्पीकर लागलेला. सार्वजनिक दूध तापवत होते. वातावरणात थोडं थंड हवामान होतं. आमच्या घरात सुद्धा अधनंमधनं भेळ खायचं तर कधी शिरा बनवून खायचा. असं करता करता 12 वाजल्या. 11पासनं दूध तापवायला ठेवलेलं, त्यात बराच माल मसाला टाकलेला. चव चांगली लागावी म्हणून सगळा प्रपंच. आता दुधात चंद्र बघितला. दूध लय घट्ट वाटलं. हालतसुद्धा नव्हतं. मला वाटलं त्यात लयच काय बाय टाकलंय म्हणून तसं झालं असन. मी आणि सविता आत केबलवर मराठी सिनेमा बघत होतो. स्वातीने 3 गल्लास दुधानं भरले. आम्हाला दोघांना एक एक गल्लास दिला. स्वतः एक घेतला, मग एक घोट घेतला. आम्ही दोघांनी एका सुरात विचारलं स्वातीला, कसं झालंय दूध. स्वाती गप. आम्हाला कळलं गप का झाली. म्हणून आम्ही दूध प्यायला लागलो तर घड झालेलं. म्हणून बॉटलनं थोडं घेऊन साठलं तर दुधाची पार काकवी झाली. स्वाती सारखं विचारत होती दूध किती तापवू, बदाम किती टाकू, किसमिस किती टाकू, मसाला किती टाकू. प्रत्येक वेळेला मी म्हणत होतो टाक सगळं, कारण दुधासाठी मोजकंच आणलं होतं. पण साखर टाकायच्या आधी वैतागून मी म्हणलो होतो, अगं या सगळ्या वस्तू सगळ्या दुधात टाकायलाच आणल्यात ना. आणि नेमकं साखर टाकते वेळेस न विचारता 1.5 लिटर दुधात अख्खी 1 किलो साखर टाकली आणि आटवून आटवून 1 लिटरची झाली काकवी. असा हाशा झाला म्हणता. महिनाभर स्वातीकडं बघून आम्ही मामा भाची हसत होतो. ती लाजेनं चूर होत होती. आजूबाजूला कोणाला सांगितलंच नव्हतं म्हणा, त्यामुळे तेवढं बरं. सौरभची लहान लहान पावलं अख्ख्या चाळीत फिरायची. कुणी उचलून घ्यायचं, इकडं तिकडं फिरवायचं. आणि हे पण बिंदास कोणाच्याही घरात जायचं, खेळत बसायचं, काय दिल ते खायचं. त्यामुळं चाळीत हवा हवासा झाला होता. त्याच्याकडं बघितल्यावर अलबत वाटायचं, लहानपण द्यागा द्यावा, मुंगी साखर याचा रवा. घरात आम्ही तिघं पण हसी मजाक करत राहायचो. वादविवाद नाही, भांडण तांटा नाही, सगळं कसं व्यवस्थित चाललं होतं. लग्न झाल्यापासून माझ्या मनात एक खंत जरूर होती का मला फुलासारख्या दिसणाऱ्या, गोड हसणाऱ्या, घराचं नंदनवन करणाऱ्या, घरात सदोदित वावरणाऱ्या 2 पऱ्या असाव्यात. घरात मुली असल्याशिवाय घराला घरपणच नाही ना. कायम घरात चिवचिवाट असतो. कधी हसतात, कधी रुसतात, कधी खेळतात, कधी गप अभ्यास करतात, कधी आईशी भांडतात, कधी एकत्र खेळतात. असं वातावरण ज्या घरात तोच खरा स्वर्ग, अशी माझी लग्नापूर्वीची कल्पना. त्यामुळं लग्नापूर्वीपासनं मी काही घटना मनात ठेवलेल्या. त्यातलीच एक, दुकानाचं नाव सुलभ, तर जीवनात कधी दुचाकी घेतली तर पुढं खोपडीवर विठ्ठलाचं चित्र काढायचं, रामकृष्ण हरी लिहायचं. तसंच कधी घर बांधायचा योग आला तर घरावर चिंब निवास असं लिहायचं, कारण चिंगाबाई बळीरामची आद्याक्षरं घेऊन त्यांचा वरद हस्त त्या निवासावर असावा. याच पद्धतीनं कमीत कमी घरात 2 मुलींची कल्पना होती. त्यांची नावं सुद्धा कल्पनेत करून ठेवली होती, भक्ती आणि दीप्ती.
त्यातली भक्ती माझ्या दिसण्यात जावी तर दीप्ती आईवर जावी अशी इच्छा मनात होती. सुरुवातीलाच मुलगा झाला, सगळ्यांना आनंद झाला. मला पण झाला. पण मुलीची इच्छा मनात दाबून राहिली. मग मात्र मला हुरहुर लागायला राहिली का आता काय होते काय माहिती, कारण स्वातीला परत दिवस गेलते. लवकर तिला बाळ होणार होतं. फुलपाखराच्या पंखाप्रमाणे मऊ मुलायम दिवस चालले होते. स्वातीला परत पहिल्यासारखा त्रास व्हायचा, पण आता त्याची तीव्रता थोडी कमी झालेली. मी तर कुलदैवताला आराधना केलेली. माता यमाई, तुळजापूरची अंबाबाई, कोल्हापूरची महालक्ष्मी अशा आमच्या माहितीतल्या देवांना साकडं घातलेलं का देवी आई मला एक छानशी सुंदर परी दे. या घराला जसा वंशज दिला तसं कन्यादानाचं सुख पण मला हवंय. मी माझ्या मनातल्या भावना कधी कुणाजवळ शक्यतो बोलत नसे. क्वचित कधी तर स्वातीजवळ बोलायचो. माझ्या लहानपणी आमच्या घरात आमच्या बहिणीला वडिलांनी जेवढं प्रेम दिलं ना, तेवढं नाही ना दिलं. म्हणजे हवं तेवढं प्रेम नाही दिलं, म्हणून ती खंत भरून काढायला मला स्वतःची मुलगी हवी होती. ती कमतरता, तशी सविता, तिच्या बहिणी, माझ्या मेहुण्या, आई, मावशी यांच्यातनं भरून निघायची. दुधाची तहान ताकावर भागवायची. आपल्या स्वतःच्या मुलीचं प्रेम, माया मुलगीच देऊ शकते. आयुष्यात पहिलं प्रेम आईचं, दुसरं साईचं, तिसरं ताईचं आणि चौथं बाईचं अशी म्हण जुन्या जाणत्यांनी उगाच नाही पाडली. आई मरण्यापूर्वी साईची म्हणजे मुलीचा जन्म होण्याची गरज आहे. कारण आईसारखं निर्भेळ निपक्षपाती प्रेम मुलगीच देऊ शकते. तिसरं ताईचं. 3 बहिणींचं परिपूर्ण प्रेम मला लहानपणापासून आजपर्यंत मिळतंय. चौथं बाईचं म्हणजे पत्नीचं. नशीबवान, मला हवी तशी प्रेमळ पत्नी मिळाल्यानं तीसुद्धा कमतरता भरून निघाली. आता तहान मुलीची लागली होती. पंढरपूरच्या शेतातल्या लक्ष्मीपासनं फुरसुंगीतल्या भवानी मातेपर्यंत सर्वांजवळ एकच मागणं होतं का कसंही करून 2 महालक्ष्मी माझ्या पदरात तुमच्याच रूपानं येऊ द्या. माझ्या परीनं करता येईन तेवढी सेवा मी करीन. मला स्वतःला अंगाला कपडा नसू द्या, पायाला चप्पल नसू द्या, कितीही अडचणी येऊ द्या, पण मातांनो मला मुलीचं दान टाका पदरात. कशाही असू द्यात, जशा मिळतील त्यात मी आनंद मानेन. न मागता वंशाला दिवा दिला तसा मी पदर पसरतो, मुली मागतो. आयुष्यात परत काय नाही मिळालं तरी वाईट वाटणार नाही, पण एवढी शेवटची इच्छा पूर्ण करा. देवींनो, होता होईल तेवढं त्यांच्या चेहऱ्यात तुम्हाला बघितलं आणि मनातल्या मनात त्यांना पूजीन मी. मला सोन्यासारखा संसार दिला, कष्ट करायला दुकान दिलं, सोन्यासारखी पत्नी आणि हिऱ्यासारखा सुपुत्र दिला. माणूस स्वार्थी प्राणी आहे. जसा गणेश पदरात टाकला तशा रिद्धिसिद्धी पदरात टाकल्या तर मी धन्य होईन. माझा संसार परिपूर्ण होईन. म्हणून मातांनो, तुमच्या रूपानं नाही तुम्हीच रूप घेऊन या. गरिबाला सेवा करायची संधी द्या. होता होईल तेवढं तुम्हाला सुखी ठेवण्याचा आजन्म प्रयत्न करीन. तोंडातून सहसा शिवीगाळी न यायचा कसोशीनं प्रयत्न करीन. हे अशी मनातल्या मनात देवीची आळवणी करायचो. स्वातीला पण तसं शुक्रवारचे उपवास करायला लावायचो. माझा प्रयत्न चालू होता असा. मला वाटायचं दुसरा पण मुलगा झाला तर माझ्या सगळ्या आशांवर पाणी पडेल. 2 मुलांवर ऑपरेशन करायचा सगळेजण प्रयत्न करतील म्हणून मुलीची आशा लावून धरली. पंढरपूरला गेल्यावर आईला पण विनवलं. तिला पण म्हणलं मुलगी झाली तर तुला एकदानी करीन. तिने पण माऊलीनं माझ्यासाठी यमाई तुकाईची वारी चालू केली. कासेगावला जाऊन आली. परड्या भरल्या, भाग बांधून ठेवला, शेतात लक्ष्मीला गारानं गायलं. अशा रीतीने आईने पण मला साथ दिली. तसंच सासूबाईंना पण सांगितलं. म्हणलं तुम्ही पण माझ्या वतीने प्रयत्न करा. त्यांनी पण त्यांच्यातल्या देवाला पूजा बांधल्या, माझी इच्छा सांगितली. स्वातीला पण सगळ्या देवांच्या पायावर घातलं. माझं अंतर्मन मला सांगत होतं, कशाला काळजी करतो यार भरत, आत्तापर्यंत तुझ्या सर्व इच्छा तर पूर्ण होत आल्यात, ही सुद्धा इच्छा पूर्ण होईल. उगा कशाला काळजी करतो. सर्वांच्या मनोकामना तुझ्या पाठीशी आहेतच. तुझ्या घरात लक्ष्मी येणारच आहे आणि ती तुला सांगून शुभ मुहूर्तावर अवतरणार आहे. तुला त्याची चुणूक लवकर बघायला मिळेल. तू फक्त तिच्या नावात भक्ती ठेव. कशाला, तिचं नावच भक्ती ठेव, म्हणजे प्रत्येकाच्या तोंडात तिचं नाव भक्तिपूर्ण येईन. याची प्रचिती लवकर येईल. थांब आणि बघ. माझ्या अंतर्मनात असे विचार सतत चालायचे. कधीतरी नकार घंटा पण वाजायची. नाहीच असं घडलं तर मग काय करायचं असं वाटायचं. मुलगी नाती वाढवती, जिथं जाईल तिथं नवं जग बसवती. झाली बेटी तर खाशील तूप रोटी, नाही तर वाजवत बसशील पेटी, असे जुने जाणते लोक म्हणायचे. जीवनातल्या महत्त्वाच्या वळणावर उभा होतो. पाहुणे रावळ्यात, बहीण भावंडात सगळ्यांचा मी लाडका होतो. फक्त कमी होती ती याच नात्याची.
मुलीची मायाच काही आवर असती आणि त्या नात्याची गोडी मला चाखायची होती. गर्भावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून गणेश पुराण, शिवपुराणसारख्या पोथ्या वाचायला लावायचो. शुद्ध शाकाहारी अन्नच खायला घालायचो. उपास तापास करायला सांगायचो. पूजा अर्चा दिवाबत्ती चालायची. आपल्या हातात जे ते सगळं करायचो. अशा रीतीने मी पत्नीसह मुलीच्या आगमनाची प्रतीक्षा करत होतो. 8वा महिना संपला. स्वाती माहेरी गेली. मी एकटाच राहिलो घरी. मग कुठलं करमायला. दुकानात जास्तीत जास्त वेळ काढायचा. तिथं बरं वाटायचं. स्वाती डिलिव्हरी करता माहेरी गेली आणि सणासुदीचे दिवस जवळ आले. दसरा दिवाळी म्हणजे न्हाव्याचा कामाचा सीझन. कारण श्रावण भादवा पावसामुळं मंद. आश्विनमध्ये 15 दिवस आधी पितृपक्ष का लगीन नवरात्राचा उपवास. त्यामुळं धंदे मंद. एकदा का नवरात्र संपलं का दसरा ते दिवाळी भरपूर काम. नवरात्र संपल्यावर पंढरपूरला निरोप पाठवून दसरा झाल्यावर आई दादा सविताला पुण्याला बोलवून घेतलं. कारण दिवसभर काम करून घरी आल्यावर जेवणा खाण्याची, दोन्ही भांडी साफसफाई करायची लय काटाळी. दसरा झाल्यावर दुसऱ्या दिवशी आई दादा सविता इकडं आले. मग काय खाण्यापिण्याची काळजी मिटली. नवरात्रात आईचे 9 दिवसाचे उपवास असायचे. तिथल्या देवांना जायला लागायचं. पारड्या भरणीचा कार्यक्रम असे. ते सगळं उरकून आई आली होती. घरात आनंदी वातावरण तयार झालं. अधूनमधून फलटणला कमी जास्त पाहायला एखादी चक्कर मारायचो. तेवढंच स्वातीला बरं वाटायचं. बबलूला फिरायला न्यायचो. खायला प्यायला घालायचो. त्याच्याबरोबर स्वातीला पण न्यायचो. तेवढंच पाय मोकळं करायचे. बर्वे हॉस्पिटललाच नाव नोंदवलं होतं. अधूनमधून तपासायला जायचं. ते लोहयुक्त गोळ्या द्यायचे. मी पण एकदा सोबत गेलो होतो. अशा तऱ्हेने सगळं व्यवस्थित चाललं होतं. दसरा संपला. दिवाळी जवळ आली. दुकानातून तोंड बाहेर काढता येईना. कामानं हातपाय गळून जायचे. पाठ भरून यायची. पण काम करायलाच लागायचं ना. दिवाळीच्या दिवसात कामाचा वेळ वकूत नसायचा. सकाळी 6च्या आत दुकान उघडायचं तर रात्री कधी 12-1 पतूर काम करायला लागायचं. कधी कधी तर रात्रभर दुकान उघडं राहायचं. आता गिऱ्हाईकापुढं आपलं काय चालतंय. तर असं दिवाळीत कामाची गडबड चालायची. स्वाती डिलिव्हरीला गेलेली. दिवाळीच्या सगळीकडं आनंदी आणि उत्साही वातावरण पसरलेलं. त्यावेळी नोव्हेंबरच्या पहिल्या हप्त्यात दिवाळी आलती. सगळ्यांचा पगार पाणी बोनस मिळालेला. खिशात पैसा खुळखुळत असलेला. त्यामुळे त्यावेळी दिवाळी उल्हासित वातावरणात होती. फलटणला कारखान्यातसुद्धा असंच वातावरण होतं. सगळीकडं घरं रंगवलेली, अंगणं सजवलेली, प्रत्येकाच्या दारापुढं रंगीबेरंगी रांगोळ्या काढलेल्या, मस्त रंगीत आकाशकंदील लटकावलेले. फराळाचे पदार्थ बनवण्यात सगळा स्त्रीवर्ग गुंतलेला. बालचमू किल्ले रंगवण्यात, चित्र ठेवण्यात, फटाके नीट ठेवण्यात गुंतलेला. मोठी माणसं आपल्या कुटुंबाकरता खरेदी करण्यात गुंग. बाहेर फटाके वाजतात. सुगंधी वातावरण पसरलेलं आहे. दिवाळीची पहिली आंघोळ. आज सकाळपासून रावताच्या घरात लगबग चालली होती. घरात एकच भाऊ गणेश. त्याला 5 बहिणी. 5 बाजूनी उठणं चोळून लाले लाल करत होत्या त्या. गरमागरम पाण्यानं साबणाचा पेस्कोट डोळ्यात जास्तवर लावत होत्या. गणेशची रडारड चालायची पण त्याच्याकडं कोणाचं लक्ष नसायचं. प्रत्येकीला वाटायचं आपला हात लागावा. आपण चोळून चाळून आंघोळ घालावी. या सगळ्याच्यात स्वातीची धडपड चाललेली. सासूबाईंनी सौरभला सांभाळायचा जणू ठेकाच घातला होता. जेव्हा बघावं तेव्हा आहेच काखोटीला सौरभ. पण स्वातीला आज काहीतरी वेगळं वाटत होतं. तिचा उत्साह इतर दिवसापेक्षा जरा कमी वाटत होता. ती थोडी दमल्यासारखी वाटत होती. दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन होतं. तरीही चेहऱ्यावर हास्य आणून दिवाळीचा आनंद साजरा करत होती. दिवसभर हसी मजाक पोराच्यात गेला. रात्री सगळीकडं फराळाचे पदार्थ बनवण्याचं चाललं होतं. स्वातीच्यात सुद्धा तेच चाललं होतं. पण स्वाती मात्र काय न करता गप्पा मारत बारीक सारीक कामात मदत करत होती. आज लक्ष्मीपूजनाचा वर्षाचा महत्त्वाचा दिवस. व्यापारी वर्ग कामात गर्क. आज सोमवार 11 नोव्हेंबर 1996 म्हणजे 11/11/96. लक्ष्मीपूजन असल्यानं घरोघरी आणि सगळ्या शहरात रोषणाई केलेली. व्यापाऱ्यांची लगबग चाललेली. कुठं फुलांच्या माळा, कुठं फटाक्याची खरेदी, कुठं वर्षाच्या खतावण्या वायांची खरेदी. आणि आजच स्वातीला सकाळपासून थोडा त्रास वाटायला लागला. ती तशीच सहन करत होती. तिला वाटायचं सणाच्या जागरणामुळं आणि गोड पदार्थाच्या वासामुळं आपल्याला असं होत असन. त्यामुळं तिनं कुणाला काही बोललीच नाही. सकाळ टळली, दुपार झाली. बघता बघता तिन्ही सांजा झाल्या. दिवे लागण्याची वेळ आली. घरोघरी सडा, रांगोळी, आकाशकंदील, दिवे लावले गेले. लक्ष्मीपूजेची गडबड, फटाक्याचा आवाज, कुठं लहान मुलं किल्ले सजवण्यात गुंग. यावेळी रावतांच्या घरातसुद्धा पूजेची तयारी झाली. लक्ष्मीपूजन झालं. आता मात्र स्वातीला जास्त त्रास व्हायला लागला. तेव्हा घरात लाडू बनवायचा कार्यक्रम चालू होता.
त्यात स्वातीसुद्धा तशीच जबरदस्तीनं बसली होती. आता रात्रीचे 9 वाजून गेले असतील, मग मात्र स्वातीला दम निघाला. तिने आईला सांगितलं, लगबगीनं रिक्षा बोलवली आणि 10:30-11च्या वेळेला बर्वे हॉस्पिटलमध्ये दाखल. डॉक्टर येता करता टेबलवर 11:15 नेलं आणि साधारण 11:30 पावणे 12च्या दरम्यान लक्ष्मीचं आगमन झालं. ती माझी पहिली वहिली मुलगी स्वाती, भरतची लाडकी. इकडं व्यापारी लक्ष्मीच्या आगमनाप्रित्यर्थ पूजा अर्चा करत होते. काही ठिकाणी मंत्रोच्चार चालले होते. कुठं पंचपक्वान्नाने नैवेद्याचं ताट भरत होते. कुठं कुठं फटाक्याची आतिषबाजी चालली होती. अनेक ठिकाणी लाया, बत्ताशे, पेढे, बर्फी प्रसादाचं वाटप चाललं होतं. काही ठिकाणी मनोरंजनाचे कार्यक्रम चालले होते. प्रत्येकजण आपल्याकडे लक्ष्मीला आकर्षित करत होता. त्याकरता हरेक प्रयत्न करत असताना मानेच्या जीवनात मात्र चालती बोलती लक्ष्मीचं आगमन झालं. रात्री अमावस्येच्या काळ्या रात्री सुवर्ण क्षणी गोऱ्या पान नक्षत्रावाने दिसणाऱ्या लक्ष्मीचं आगमन झालं आणि खुद्द बर्वेबाई डॉक्टरीन खुश झाल्या, कारण त्यांना बी लय आनंद झालता. त्याच आनंदात बाहेर आल्या आणि म्हणतात, कशा राऊतबाई, तुम्ही भाग्यवान आहे. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर तुमच्या मुलीनं चालत्या बोलत्या लक्ष्मीला जन्म दिला. चला लवकरात लवकर बर्फी द्या. मग काय, सगळेच जण आनंदात आले. घरातलं वातावरणच बदललं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य फुललं. सगळीकडं आनंदी आनंद झाला. इकडं फुरसून गेला. मी आदल्या दिवशी सकाळी दुकानाची पूजा अर्चा आटपून दिवसभर काम केलं होतं आणि रात्री उशिरा झोपून सकाळी लवकर दुकान उघडलं होतं. दुकानात कामाची धांदल उडालेली असताना दुकान मालकाच्यातून निरोप आला का फलटणचा फोन आलाय. मग काय, हातातलं काम अर्धं टाकलं, दाना पळत गेलो. धडधडत्या अंतःकरणाने फोन घेतला. सासरी बुवा सांगत होते, भरत, लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर मुलगी झाली आहे, बाळ आणि 3 सुखरूप आहेत. एवढंच बोलले, फोन कट करून टाकला. लहानपणापासून ज्या घटनेची आतुरतेनं वाट बघत होतो, ज्या क्षणासाठी मन आसुसलेलं होतं, हा क्षण जीवनात येण्याकरता मला किती वाट बघायला लागली याची कल्पनाच करवत नाही हो. उशिरा का होईना, पण मनासारखं घडलं म्हणून जागेवरच क्षणभर विठ्ठलाचे आभार मानले. 30 वर्ष ज्या क्षणाची वाट बघत होतो, तो केवळ 30 सेकंदात समजला. क्षणभर काय करावं मला कळेनासं झालं. आनंदाच्या उकळ्या फुटल्या. दिवाळीचा खरा आनंद मनात भरला माझ्या. बातमी समजली, तो दिवससुद्धा 3.5 मुहूर्तांपैकी एक. कार्तिक शुद्ध प्रतिपदा, पाडव्याचा गोड दिवस. घरोघरी आयाबायांनी पुरणपोळीच्या स्वयंपाकाचा गाड घातलेला. अनेकांकडं जावई जेवायला येणार. नव्या नवऱ्या आपल्या पतीची वाट बघतायत. ज्या दिवशी लेकीला नटलेले आई वडील कौतुक भरल्या नजरेनं बघत, याच काळात माझ्या जीवनात स्वप्नातल्या परीने हळूच नाजूक पावलं टाकलेली. मला तर कधी एकदा पलटणला जातो आणि माझ्या लाडक्या परीचे डोळे भरून दर्शन घेतो असं झालेलं. मनातल्या मनात एवढा सुखी झालतो का याआधी आणि यानंतर असा सुखाचा क्षण मिळणं शक्यच नाही. मनात बांधलेले स्वप्नाचे इमले प्रकाशमान होताना दिसायला लागले. घरात मुलीचा वावर म्हणजे हसतं खेळतं घर, हे मी लहानपणापासून अनुभवत होतो. आमच्या घरात 3 बहिणी, तर चुलत्याला मुलगीच नव्हती. आमच्या घरात सदोदित खेळकर वातावरण, त्यांच्या घरात शांतता. आला दिवस गेला दिवस सारखाच, आणि मला मात्र आमच्या घरी असलेलं खेळीमेळीचं वातावरण हवं होतं. देवानं आम्हा सगळ्यांचं गाऱ्हाणं ऐकलं आणि माझ्या स्वप्नातली मला हवी तशी सुंदर मुलगी माझ्या पदरात टाकली. देवांनी त्यांचा वादा पूर्ण केला होता. मी मनातल्या मनात सगळ्या देवतांचे आभार मानले. त्या दिवशी दिलखुलासपणे 2-2.5 किलो बर्फी वाटली, आनंदोत्सव साजरा केला. मनातल्या मनात मी स्वतःवरच खुश होत होतो. 2 दिवस दुकानातनं हलता येणार नव्हतं, कारण पाडवा आणि भाऊबीज. 2 दिवस दुकानातलं काम, त्यामुळे 2 दिवस तसाच थांबलो. घरी सगळ्यांना सांगितलं, सगळेच खुश झाले. मुलगा झाल्यावर तर खुश झालोच, पण तितकंच नाही, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त आत्ता आनंद झालता. माझ्या आनंदाला पारावार राहिला नव्हता, कारण मनातली तिसरी इच्छा होती की 2 पर्यांसारख्या मुली, एक हुशार, देखणा, मला शोभल असा मुलगा पाहिजे होता. त्यातली एका मुलीची इच्छा तर पूर्ण झाली. पुढं काय होणार देवाला ठाऊकी. घरात आनंद झाला. भाऊबीजेच्या दिवशी दुपारपर्यंत काम केलं. दुपारी आईदादांच्या सल्ल्यानुसार बाळंतवेडा, खारीक, खोबरं, डिंकवाडा, सुंठवडा, रवा, साखर, तूप असं, आणि आईनं दुपटी, लंगोट्या, सुरकं, टोपडं सगळं कसं व्यवस्थित बांधून दिलं होतं. सगळा सराजाम घेऊन 5च्या टायमाला फलटणला पोचलो. बाळंतीण घरीच होती, कारण 2च दिवस दवाखान्यात राहिल्यावर डिस्चार्ज मिळाला होता.
मला दारात बघताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या रेषा तरळल्या. सगळ्यांनी बर्फीसाठी हट केला. मी पण जाताना स्टँडवरनं किलोभर बर्फी घेतली होती. सासूबाईंनी सगळ्या देवदेवतांना बर्फी ठेवली. आजूबाजूला बर्फी वाटली. मला कधी एकदा बाळाचं तोंड बघीन असं झालं. हातपाय तोंड धुवून स्वच्छ होऊन मांडी घालून बसलो पुढं, तसं सासूबाईने बळुत्यातनं तो मांसाचा गोळा माझ्या मांडीवर आणून ठेवला. अहो, चेहरा बघितला आणि माझं भानच हरपलं. अशी गोरी पान, नाकशार, थोडे निळे घारे वाटणारे टपोरे डोळे, डोक्यावर जावळाचा तापास नाही, तुकतुकीत टक्कल, टाका येवल्याच्या डोळ्यांनी बघत होती. अहो, राहुलच नाही. पडदिशी खिशात हात घातला आणि हाताला लागले तेवढे पैसे, जवळजवळ 150 ते 150 रुपये असतील, सगळे मुलीच्या हातावर ठेवले. येवल्याच्या मुठीत कुठलं नीड धरायला? पण दिले. सगळे खुश झाले. बराच वेळ त्या मुलीचा आणि मुलीच्या आईचा गुणगान सासूबाई माझ्याजवळ करत होत्या. त्यांना त्यांच्याच मुलीचं चाललेलं. स्वातीने असं केलं, स्वातीने तसं केलं. मी पण हू करून फक्त ऐकायचं काम करत होतो. मुलीला बघितलं आणि माझ्या मनाची तगमगच शांत झाली. ज्या मुलीची मनातल्या मनात भक्ती केली होती आणि माझ्या मनातल्या भक्तिभावनेला खतपाणी घातलं होतं, त्या प्रिय पत्नीला शुभेच्छा दिल्या. तिच्याही डोळ्यात खुशीत बघितली. आणलेलं सगळं सामान दिलं. सौरभला घेऊन, सोबत एक मेहुणीला घेऊन फलटण शहरात फिरायला नेलं. तिथं एक दिवस मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी भाऊबीजेकरता कनेरला गेलो. तिथून पुढं पेनूर आणि सावळेश्वरला जायचं होतं, म्हणून घाईघाईनं फलटण सोडलं. जाताना जावं वाटत नव्हतं. मन सारखं बाळाकडं वड घेत होतं. सौरभ पण सोडत नव्हता. तरी पण जनरीत म्हणून भाऊबीज पोचवणं गरजेचं. मुलगी झाल्याचा आनंद आहे ना, काय आवरच असतो. अगोदर मुलगा झालता, त्यात मुलगी पण झाली. चौकोनी कुटुंब. बबलू दादांच्या तोंडावळ्यावर तर दीदी माझ्या. आनंदी वातावरणात होतं कुटुंब. त्यामुळं स्वातीला खुराक मस्त लावला होता. ती पण खाऊन पिऊन टमटमीत झालेली. तिच्या चेहऱ्यावर आनंद वसंडून वाहत होता. फलटणला स्वातीला आणायला गेल्यावर तिथल्याच काही देवांच्या पाया पडायला गेलो. शिखर शिंगणापूरला जाऊन आलो. मी खुशीत असलो ना की मी लय दिलदारपणे वागतो. स्वातीला फिरायला घेऊन गेल्यावर काय मागल ती घेऊन द्यायचो. तिच्याबरोबर स्वातीच्या बहिणी पोरांना तळ हातावरच्या फोडाप्रमाणे सांभाळायच्या. त्यांना पण स्वाती सांगल तसं घ्यायचो. त्यामुळे त्या पण खुश. सगळा खुशीचा मामला. आई दादासुद्धा आमच्या खुशीत सामील व्हायची. त्यांनीसुद्धा मला कधी खर्चाला अडवलं नाही. त्यांचं पण हाय नाही बघायचो मी. घरी दिवाळी करायला सगळ्या किराणा सामासह दिवाळीसकळ मटेरियल भरून दिलतं. दिवाळी करायला मी स्वतः तर गेलतोच. भाऊबीजेकरता बहिणींना जिला जमल त्यांनी यायचं निमंत्रण दिलं होतं. त्यामुळं आई दादा बहिणी कशाला काय बोलतात, त्या सगळ्यांनी माझी मर्जी सांभाळली. घरात सर्वांचं खुशीत वातावरण पाहिलं ना का मन भरून येतो आनंदाने. याच आनंदाच्या भरात मनात विचार आले, मुलीचं नाव ठेवायचं. बारशाचा कार्यक्रम इथं पंढरपुरात केला तर सगळेजण आनंदानं सहभागी होतील. उन्ही दुनी निघणार नाही. आई दादाला पण बरं वाटेल. मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळं सगळ्यांना जाणं येणं सोपं. तसंच मुबलक जागा, घरच्यासारखं मोकळं वातावरण. अडचण फक्त एक, आमच्या घरात लाईट नव्हती. एक तर भाड्याचं घर, दुसरं स्वतःच्या जागेत बांधलेलं नाही. दादा आणि चुलता यांची एकत्र नावं, त्यामुळं लय अडचणी. आणि घरी फक्त आई दादा, त्यामुळं दुर्लक्ष झालं. आई दादाला लाईटबद्दल विचारलं तर त्यांनी लता वहिनीकडनं घेऊया म्हणले. त्यांना विचारलं, त्याने आनंदानं होकार दिला. सासरवाडीला सांगितलं तर त्यांनी खुल्या मनानं संमती दिली. उलट आम्ही सुद्धा या कार्यक्रमात सहभागी हो असं म्हणले. आता कधी बारसं करावं विचार केला तर घरचे म्हणले, कार्तिक वारी होऊन जाऊन दे, 4-8 दिवस जाऊ दे, मग करू बारसं. वारीचं 4 पैसे येतील हातात. तू पण पुण्याला जा, काम कर, मस्त चांगलं बारसं करू. या सगळ्या विचारात आनंदाच्या भरात मी इकडं पुण्याकडे यायला निघालो. येता येता फलटणला जावं, त्यांना भेटावं, पंढरपुरात काय काय ठरलं त्याच्यावर चर्चा करावी आणि मग पुण्याला जावं म्हणून पंढरपूर सोडलं. एसटीत चाकाबरोबर डोक्यात विचारचक्र फिरायला लागलं. आता पुढं काय करणार? 2 मुलं बाद झाली तरी पण सगळ्याचा विचार घ्यावा आणि मग बघू पुढं काय करायचं ते, असं म्हणून बसलो. श्रोते हो, आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग उद्या ऐकूयात. पण त्याआधी आजच्या भागाचा प्रश्न. लेखकाच्या 3 अपूर्ण इच्छा कोणत्या? प्रश्न पुन्हा एकदा सांगतो. लेखकाच्या 3 अपूर्ण इच्छा कोणत्या? पटकन कमेंटमध्ये उत्तर लिहून टाका. भरत माने सर सगळी उत्तरं टिपून ठेवत आहेत. सगळी कादंबरी संपल्यानंतर
अचूक उत्तरं देणं पहिल्या 10 विजेत्यांना लॉटरी पद्धतीने निवडण्यात येईल आणि त्या 10 जणांना भरतायन कादंबरी घरपोच मोफत पाठवण्यात येईल. त्यामुळे ऐकत रहा भरतायन. भेटूयात उद्या साहित्य पंढरीवर. नमस्कार.